10वी मध्ये गेले हॉस्पिटलमध्ये. तेव्हा डॉक्टरांनी मास्क लावलेला होता आणि त्यानंतर मी म्हणजे जेव्हा बोलत होते ते मला बिलकुलच समजत नव्हतं. मला हं. काहीच आयडिया नव्हती. ते त्यांनी म्हणजे आवाजाचा व्हॉल्यूम पण वाढवला तरी मला काही म्हणजे कळत नव्हतं. माझे पप्पा तिथे होते. त्यांना एकदम घळा-घळा रडायला आलं, की हे असं कसं असू शकतं? ही आतापर्यंत तर आपल्याला बोलत होती. काहीच बरोबर. कसं बोलू शकत नाहीये? मग तेव्हाच म्हणजे मला समजलं, की अ, जे काही आपण नॉर्मल म्हणतो किंवा आत्तापर्यंत जे काही आपल्याला म्हणजे आपण स्वतः समजत होतो, तसं आपण नाहीये आणि मला ती गोष्ट त्या हॉस्पिटलमध्ये समजली. मग त्यानंतर डॉक्टरांनी म्हटलं, की एक हिअरिंग एड तू यूज करून बघ आणि त्याने तुला कसं वाटतं ते मला सांग. मी हिअरिंग एड तिथे हॉस्पिटलमध्ये यूज केल्यानंतर मला एकदमच असं हे झालंय, की किती गोष्टींचा आवाज मला एकदाच येतोय. फॅन सुरू आहे किंवा पाखरं बाहेर किलबिलतायत किंवा टेबलवर नॉक होतोय, डोअर कोणीतरी नॉक करतंय. ह्या सर्व गोष्टी मला हॉस्पिटलमध्ये जाणवायला लागल्या. बरं. आणि मी खूप शॉक झाले, की ह्या गोष्टींचा पण आवाज होता आणि जो मी ऐकलाच नाहीये. 10वी पर्यंत ऐकलेलं नाहीये. बिलकुलच ऐकला नव्हता. असं म्हणजे मला माहितीच नव्हतं, की फक्त बोलताना जे लिप करतायत त्याचा आवाज. पण इन जनरल तर मी लिप करू शकत नव्हते. मग मला ते त्यानंतर समजलं आणि मी खूप रडायला लागले, की एवढ्या गोष्टींचा आवाज मला माहिती नाहीये आणि हा मला आत्ता माहिती पडतोय एवढ्या वर्षानंतर. माझ्या पप्पांना, मम्मीला मी सांगत होते, की म्हणजे मी इतके आश्चर्य होऊन सांगायचे, की "तुम्हाला माहिती आहे याचा पण आवाज येतो." तेव्हा ते पण अक्षरशः रडायला लागले होते, की म्हणजे त्यांनाही तेव्हा समजलं, की मला एवढ्या गोष्टी मी ऐकलेल्या नाहीये, मग एवढ्या तोपर्यंत गोष्टी मी त्यांनाही माहीत नव्हतं. त्यांनाही माहिती नव्हतं.